मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. मोगरा फुल्लाच्या वास्तुशास्त्र या सदरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजपर्यंत आपण विविध प्लॉट जे आहे ते पाहत आलेलो आहोत. सर्वसाधारणपणे एखादा चौकोनी किंवा आयताकृती प्लॉट जो आहे हा किंबहुना आपल्याला अगदी क्वचितच पाहायला मिळतो किंवा एखाद्याच्या नशिबामध्ये तो क्वचितच मिळू शकतो. काही वेळेला आजकाल जागा ज्या आहे त्या खरेदी करताना मिळेल ती जागा आणि कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला खरेदी करता यावी याच्यासाठी आपली झटापट चाललेली दिसून येते. कारण प्रॉपर्टीचे दरच इतके वाढत आहेत. जवळजवळ प्रॉपर्टीचे दर जे आहेत हे गगनाला भिडत आहेत. त्यामुळे एखाद्या कमी किमतीमध्ये जर प्लॉट आपल्याला मिळत असेल तर आपण त्वरित खरेदी करतो. मात्र अशा वेळेला खरेदी केलेला प्लॉट जो आहे हा आपल्याला कितीसा फायदेशीर आहे किंवा किती आपल्याला फलदायी असणार आहे हे मात्र आपण पाहत नाही. आपण त्याच्यावरती वास्तू बांधतो, त्याच्यावरती राहायला जातो. काही कालावधीनंतर तिथे काहीतरी आपल्याला उणं वाटायला लागतं किंवा काहीतरी दोष आढळायला लागतात, काहीतरी त्रास व्हायला लागतात. तेव्हा वाटतं इथे काहीतरी चुकलंय आणि मग नंतर वास्तुशास्त्राचा सल्ला घेण्याची आपल्याला आवश्यकता भासते. मात्र ज्याप्रमाणे आपण आजारी पडल्यानंतर आपण औषध घेऊन बरं होण्यापेक्षा एखादा आजार न होण्यासाठी जर आधीच त्याच्याबद्दल आपण तत्परता दाखवली, त्या पद्धतीच्या लसी किंवा औषधं घेतली तर मला वाटतं नंतरचा त्रास ज्याप्रमाणे आपल्याला टाळता येतो अगदी त्याचप्रमाणे आपण जेव्हा एखादा भूखंड किंवा प्लॉट खरेदी करतो तेव्हा त्याच्यावरती बांधकाम करण्यापूर्वी जर तो प्लॉट आपण प्रॉपर करून घेतला, त्याच्यात आवश्यक ते बदल घेतले तर तो प्लॉट आपल्याला फलदायी होऊ शकतो आणि नंतर होणारे त्रास जे आहेत हे निश्चितच आपल्याला टाळता येतात. वेगळे वेगळे भूखंड आहेत, त्याच्यामध्ये एल शेप आकाराचे प्लॉट जे आहेत हेही काही वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात एल शेप आकाराचे प्लॉट म्हणजे त्याचा एक कोन जो आहे हा नेहमीच कट झालेला असा आपल्याला आढळून येतो. अर्थात तो कोन कट होतो त्यामुळे तिथली दिशाही आपल्याला कट झालेली आढळून येते आणि मग त्यामुळे त्याची तत्व कट होताना दिसतात आणि त्याचे चांगले आणि वाईट परिणामही आपल्याला निश्चितच भोगायला लागू शकतात. आज आपण बघणार आहोत आग्नेय दिशा कट झालेला प्लॉट. अर्थात आग्नेय दिशा जेव्हा प्लॉटमध्ये कट होते तेव्हा कुठल्या प्रकारचे चांगले आणि वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागू शकतात याच्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे ज्याप्रमाणे इथे दाखवलेला आहे की हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आग्नेय दिशा जी आहे ही कट झालेली आपल्याला दिसून येते. अर्थातच याच्यामध्ये हा पूर्वेचा अर्थातच ईस्ट पोर्शन जो आहे पूर्वेची दिशा जी आहे ही आपल्याला वाढलेली दिसते आणि आग्नेय दिशा जी आहे हा कोपरा जो आहे हा कट झालेला आपल्याला दिसून येतो. अशा वेळेला कुठले परिणाम हा प्लॉट आपल्याला देऊ शकत असेल? मुळामध्ये पूर्व दिशा तिथे वाढलेली आहे. अर्थात पूर्व दिशा वाढल्याने तिथले सगळे शुभ फल जे आहेत ही तिथे राहणाऱ्या व्यक्तींना अवश्य मिळत असतात. मात्र आग्नेय तिथे कट झालेला आहे. त्यामुळे आग्नेय कट झाल्यामुळे तिथलं नुकसान किंवा तिथली अशुभ फलही तिथल्या व्यक्तींना भोगायला लागू शकतात. अशा वेळेला कुठली बद्दी रेमेडी द्यावी? कारण हा प्लॉट पूर्णपणे आपल्याच मालकीचा आहे आणि ही पूर्ण जागा आपल्याला तर हवी आहे. मात्र ही प्रॉपर्टी आपल्याला फलदायीही करून घ्यायची आहे. अशा वेळेला काय करावं? उत्तर अगदीच सोपं आहे. सर्वसाधारणपणे अशा वेळेला हा पूर्वेचा भाग जो आहे हा जमिनीखालून कॉपर वायर घालून बांधून घ्यावा आणि हा पूर्वेचा भाग जो आहे हा एक प्रकारे वेगळा करावा. त्याच्यामुळे इथे हा आयताकृती प्लॉट जो आहे हा तयार होईल. दिसताना प्लॉट आपल्याला तसाच आग्नेय कट झालेला असा दिसून येईल. मात्र खालून कॉपर वायर गेल्यामुळे तो प्लॉट जो आहे हा त्या प्लॉटपेक्षा एक वेगळा काढला जातो आणि ती पूर्व दिशेचा भाग जो आहे हा पूर्णपणे वेगळा दिसून येतो. अशा प्लॉटमध्ये जर आपल्याला बांधकाम करायचं असेल त्या नैऋत्येच्या कोपऱ्यामध्ये आपण अवश्य बांधकाम करू शकता.
कुठल्याही प्लॉटची नैऋत्य दिशा किंवा नैऋत्य भाग जो आहे हा हेवी करणं अत्यावश्यक असतं. अर्थातच आपल्या बांधकामाची सुरुवात आपण तिथूनच करावी. नैऋत्य भाग जर आपल्याला हेवी करायचा असेल तर तिथे आपण 40 किलो लेड अर्थात शिसही अवश्य घालू शकता. त्याचबरोबर तिथे जर आपण ब्रह्मा सेटचा आणि नवग्रह सेटचा जर वापर केला तर त्याची शुभ फळंही आपल्याला चाखायला मिळू शकतात. आता हा पूर्वेचा जो कट झालेला भाग आहे हा आपण कुठे वापरू शकाल? पूर्व दिशा आहे अर्थात अर्थ रिलेटेड अर्थात जमिनीला रिलेटेड गोष्टी आपण तिथे अवश्य करू शकता. जर आपल्याला गार्डन करायचं असेल तर तो भाग आपल्यासाठी अतिशय चांगला आहे, शुभफल देणारा आहे. तिथे बाग बगीचा करू शकता. बसण्या उठण्यासाठी एखादा भाग आपल्याला करायचा असेल तर तो आपण तिथे करू शकता. मात्र ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिक मीटर अशा गोष्टी या भागामध्ये अजिबात करू नयेत. आणि अशा पद्धतीने हा आग्नेय दिशा कट झालेला भाग जो आहे त्याला निश्चितच आपण वेगळं काढून हा प्लॉट जो आहे हा आपल्याला शुभ फलदायी करू शकता. अर्थात काही प्लॉटमध्ये आग्नेय दिशेला कट असतो तर काही प्लॉटमध्ये आग्नेय दिशेला वाढ झालेली आपल्याला दिसून येते. अर्थात प्लॉटमध्ये आग्नेय दिशेला वाढ झालेली असेल तर त्यामध्ये आपल्याला कुठली शुभ फलं आणि कुठली अशुभ फलं चाखायला मिळू शकतात. या आकृतीमध्ये आपल्याला आग्नेय दिशा जी आहे ही इथे वाढलेली दिसत आहे आणि पूर्व दिशा जी आहे ही इथे कट झालेली दिसत आहे. अर्थात पूर्व दिशा कट झाल्यामुळे तिथे आपल्याला पूर्व दिशेचे जे दोष आहेत हे निश्चितच अनुभवायला मिळू शकतील. आणि आग्नेय दिशा जर वाढलेली असेल तर तिथे कोर्ट कचेऱ्यांचे त्रास, त्याचबरोबर अग्निभय अशा प्रकारचे त्रास, स्त्रियांपासून होणाऱ्या कटकटी अशा प्रकारचे त्रास तिथे प्लॉटवर राहणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत यांना अनुभवायला मिळू शकतात. अशा वेळेला आग्नेय दिशा जी आहे तीही आपण एखाद्या कॉपर वायरच्या सहाय्याने जमिनीखालून अवश्य कट करून घ्यावी. त्यामुळे ह्या त्रासांपासून आपली निश्चितच मुक्तता होऊ शकेल. त्याचबरोबर पुन्हा नैऋत्य दिशेला आपण जर एखादा लेट टाकलं, एखादं शिसं टाकलं, ब्रह्मा आणि नवग्रह टाकलेत तर हा प्लॉट निश्चितच आपल्याला फलदायी होऊ शकतो. आज आपण आग्नेय दिशेचा कट आणि आग्नेय दिशेची वाढ असणारे प्लॉट बघितलेत. पुन्हा अशाच प्रकारचा एखादा प्लॉट आणि त्याच्याबद्दलची माहिती मी निश्चितच तुम्हाला सांगणार आहे. मात्र आज इथेच थांबूया. नमस्कार.